नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 6000 पार होण्याची शक्यता या ठिकाणी अखेर संपली। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 6000 पार होण्याची शक्यता या ठिकाणी अखेर संपली आहे। पण देशांतर्गत बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 6000 पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली आहे? हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारात असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 6000 पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली आहे? तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी 4600 ते 4900 च्या दरम्यान दिसत आहे। मागच्या 8 ते 10 दिवसांचा या ठिकाणी जर विचार केला तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात जास्तीत जास्त 100 ची तेजी व जास्तीत जास्त 100 ची मंदी दिसत आहे। म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव एका रेंज मध्येच आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आणि अशाच परिस्थितीमध्ये मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की या ठिकाणी ब्राझील मध्ये या वर्षी सोयाबीनचं उत्पादन रेकॉर्ड स्तरावरती पोहोचण्याची अटळ शक्यता आहे। त्याचबरोबर गेल्या वर्षी अर्जेंटिना मध्ये सोयाबीनचं उत्पादन 50% घटलं होतं आणि अर्जेंटिना मध्ये आता सोयाबीनचं उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत या ठिकाणी दुप्पट होण्याची शक्यता आहे। आणि त्याच बरोबर मित्रांनो, आपण जर बघितलं तर या ठिकाणी लक्षात ठेवा एक गोष्ट की 2024 मध्ये आपल्याकडे लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीला पाहून केंद्र सरकार महागाईला रोखण्यासाठी खाद्यतेलाचा बाजारभाव वाढू देणार नाही, म्हणून देशात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता जास्त नाही। म्हणजे देशात आणि विदेशातून मिळणारे जे चिन्ह संकेत आहेत यांचा जर आराखडा आलेखानुसार मांडला तर सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येऊ शकते, पण सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही। आणि म्हणून मित्रांनो, 2023-24 च्या या हंगामात आता सोयाबीनचा बाजारभाव कमीत कमी निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत 6000 पार होण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यायचा कधी? तर लक्षात ठेवा मित्रांनो, सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड तेजी दाखवणार नाही, पण तेजी मात्र दाखवणार। यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला देशांतर्गत बाजारात लवकरच 5000 पार होताना दिसणार आहे। जर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी 5000 पार झाला तर आपण तिथं 25% सोयाबीनची विक्री करावी आणि शिल्लक असणारं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी जर आपण रोखून ठेवलं तर प्रत्येक तेजीवरती मग टप्प्याटप्प्याने जर पुढे चालून सोयाबीनची विक्री केली तर आपल्या या ठिकाणी होईल 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव
याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.